मोदकायन या ललित लेखाचं अभिवाचन मी करतोय. लेखक अनामिक, अभिवाचन दत्ता सरदेशमुख. ऐकूया तर. मोदकायन. मित्र हो, मोदक हा उकडीचा पण असतो हे कळायला माझी आयुष्याची बरीच वर्षे गेली. लहानपणी आमच्या मराठवाड्यात मोदक म्हणजे फक्त तळणीचे. 28 वर्षांपूर्वी पुण्यात आलो आणि मग या अद्भुत पदार्थाची ओळख झाली. हे दोन्ही पदार्थ आपापल्या जागी श्रेष्ठच आहेत. फरक असेल तर तो फक्त ग्लॅमरचा. उकडीच्या मोदकाचं ग्लॅमर तळणी मोदकाला नाही आणि तळणीच्या मोदकाची सहजता उकडीच्या मोदकात नाही. मनात आलं आणि उकडीचे मोदक केले असं होत नाही. तो एक कौटुंबिक सोहळा असतो. खाणारे लोक मोजून मापून तो करण्याचा दिवस ठरवून त्याची पूर्वतयारी केली जाते. बरं, आता केलेत आणि घरात येणाऱ्या जाणाऱ्यांच्या हातावर ठेवलेत, शेजारी पाजारी दिलेत असंही होत नसतं. अतिशय जवळच्या जिव्हाळ्याच्या लोकांकरता केलेला हा पदार्थ असतो. याउलट तळणीचे मोदक याला सामाजिक पदार्थ म्हणता येईल. मोजमाप न करता केलेला, शेकड्यांनी करून वाटता येण्यासारखा. एखादी गोष्ट निव्वळ उरकायची म्हणून करायची असेल तर करूच नये या प्रकारात मोडणारा पदार्थ म्हणजे उकडीचं मोदक. हे करायला प्रचंड चिकाटी लागते. पण अंगी चिकाटी आहे म्हणून मोदक जमतील असंही नसतं. ती एक कला आहे. कारण केलेला मोदक पानात वाढण्यापूर्वी फुटला तर त्याचं निर्मितीमूल्य 0 होतं. या मोदक प्रक्रियेमध्ये मोदक करणारा किंवा करणारी कितीही वाकबगार असले तरी त्यांचा कधीही रोहित शर्मा होऊ शकतो. तिथं द्रविडची खेळीच आवश्यक असते, लक्षात घ्या. याउलट तळणीचा मोदक करणाऱ्याच्या पेशन्सची परीक्षा अजिबात घेत नाही. पण म्हणून कोणीही उठून याच्या वाटेला गेलं तर त्याचा फरीद खान झालाच म्हणून समजा. म्हणजे काय तर त्यांची पाककला सुरू होण्यापूर्वीच अस्ताला जाण्याची शक्यता असते. उकडीचा मोदक रंग, रूप, सादरीकरण या सगळ्याच बाबतीत श्रीमंत. त्याच्या अगदी विरुद्ध तळणीचा मोदक, प्रसिद्धी आणि ग्लॅमरपासून तसा दूर. उकडीच्या मोदकात लता दिदींच्या आवाजासारखी तरलता असेल तर तळणीच्या मोदकात आशाताईंच्या आवाजासारखा खट्याळपणा आहे. उकडीच्या मोदकाचं आव्हान न पेलवणारं असतं तर तळणीच्या मोदकाचं आव्हान सहज पार करता येतं. उकडीच्या मोदकात सचिनच्या खेळीची नजाकत आहे तर तळणीच्या मोदकात गावस्करची सहजता आहे. दोन्ही मोदक आपल्या जागी श्रेष्ठच आहेत. मोदक मग कुठलाही असो, कंजूसपणात झळकेल इतकं कमीही नाही आणि मोदकाला मोडेल इतकं जास्तही नाही. असं सारण भरून मोदक सहजपणे करता येणाऱ्या मुलीच्या भविष्याची काळजी तिच्या आईसाठी त्या क्षणापुरती मिटलेली असते. आम्ही भारतीय लोक भावनिक असतो. प्रत्येक गोष्टीशी आमचं भावनिक नातं जडलेलं असतं. त्यामुळं मोदकाबरोबरही आमचं भावनिक नातं असतं. पानातला पदार्थ होण्याआधी तो आमच्याकरता प्रसाद असतो. आम्ही वारसा जपणारे, त्यामुळं मोदक कितीही अगदी पोट फुटेपर्यंत खाल्ले तरी ते आमच्याकरता डेझर्ट, मिष्टान्न कधीच होऊ शकत नाही. तुम्हाला उत्तम प्रतीचा उकडीचा मोदक बनवायचा असेल ना तर तुमच्या आयुष्यातला मोठा काळ हा रत्नागिरी, गुहागर, केळशी अशा कुठल्या तरी ठिकाणी जावा लागतो. कारण हाताच्या चवी इतकाच मातीचा सुगंधही इथं महत्त्वाचा आहे. तसंच हा पूर्णतः तालमीचा राग आहे, तालमीचा. यूट्यूबवर बघून हा येऊ शकत नाही. आई, आजी, आत्या अशा कोणाकडून तरी त्याची रीतसर तालीम घ्यावीच लागते. आपल्याकडं बाजारात उकडीचा मोदक बनवायचे साचे मिळतात. हे चिटिंग आहे. अहो, हे म्हणजे काय, ऑटो ट्युनर वापरून सुरेल होण्यासारखं झालं. जातिवंत खवय्याला असा साचेबद्धपणा अजिबात रुचत नाही.
मोदक हा VIP पाहुणा आहे. त्याचं स्वागत टेबल खुर्चीवर बसून नाही तर पाटावर मांडा ठोकून करायचं असतं. सोबत आमटी, भात, बटाट्याची भाजी, चटणी वगैरे माननीय पाहिजेतच. मोदक स्वतःसुद्धा येताना कधी एकटा येत नाही, तर निवग्री या नावाच्या आपल्या धाकट्या बहिणीला घेऊन येतो. निखळ मधुर रसाच्या मोदकाबरोबर निवग्रीची ही चमचमीत जोड हवीच. तर असा दिमाखात आलेला मोदकराज तुमच्या पानात पडतो, त्याच्यावर साजूक तुपाची धार पडते आणि त्याचा पहिला घास जेव्हा तुम्ही घेता त्यावेळी होणाऱ्या भावनेलाच आपल्या संत सज्जनांनी ब्रह्मानंदी टाळी लागणे असं म्हटलेलं आहे. मित्रहो, यानंतर असते ती केवळ तृप्तीची भावना. खाल्लेले मोदक मोजणं म्हणजे रियाजाचे तास मोजण्यासारखं आहे. त्याला फारसं महत्त्व नाही. समाधान हेच खरं इप्सित. बरं, भरपूर मोदक केवळ खाऊन झाले म्हणजे झालं असं नाही. त्यानंतर संपूर्ण दुपार झोपण्यासाठी राखीव ठेवावी लागते. हो, मुळात मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं असं कोणी विचारलं तर मी तत्क्षणी सांगेन, दुपारची झोप. रात्रीची झोप हे धर्मकर्तव्य आहे, तर दुपारची झोप हा रम्य सोहळा. डोरबेल बंद, फोन सायलेंट मोडवर, पूर्ण अंधार, डोक्यावर पंखा, अशा स्थितीत जाड पांघरुणात शिरून तो साजरा करायचा असतो रम्य सोहळा दुपारच्या झोपेचा. आणि हा सोहळा जर मोदकाच्या आगमनानं सुफळ झाला तर अजून काय हवं. सुमारे 3 तास निद्रादेवीच्या सान्निध्यात घालवल्यावर जड डोळ्यांनी चहाचा पहिला घोट घेतल्यावरच मोदकाची इतिकर्तव्यता पूर्ण होते. मोदकायन या ललित लेखाचं अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं. लेखक अनामिक, अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.